नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल, तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा. जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत असेल की 1 जुलै 2024 पासून जे भारतीय फौजदारी जे प्रमुख कायदे होते 3, ज्याला आपण सुरुवातीला भारतीय पुरावा कायदा, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट किंवा अ, भारतीय दंडविधान असं म्हणायचो. त्याचं रूपांतर आता भारतीय न्याय संहिता, त्याच्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय सुरक्षा नागरी संहिता अशामध्ये रूपांतर झालं. परंतु हे बघत असताना आजचा व्हिडिओ हा सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि जे ज्युनियर ॲडव्होकेट्स असतील तर त्यांच्यासाठी फार उपयुक्त असा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण जे प्रायव्हेट कंप्लेंट असेल, म्हणजे पोलिसांनी जर तुम्ही केलेल्या तक्रारीची जर दखल घेतली नसेल, तर त्याविरुद्ध तुम्हाला भारतीय नागरी सुरक्षा संहिता या अनुसार आणि जुना जो कायदा होता क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्यातील कलम 200 प्रमाणे एक प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करावी लागत होती. परंतु ती कंप्लेंट दाखल करत असताना जे काही महत्त्वाचे आमूलाग्र बदल या भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 223 मध्ये करण्यात आले, त्याबद्दल देखील माहिती घेत आहोत. मित्रांनो, सुरुवातीला क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये जर तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली आणि तक्रारीची जर पोलिसांनी दखल घेतली नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला पोलिसांकडे तक्रार केल्याची पोचपावती किंवा त्यांच्याकडे तुम्ही तक्रार पाठवल्याची रजिस्टर पावती ही तुम्हाला न्यायालयात दाखल करावी लागत होती. आणि त्यानंतर तुम्हाला परत एसपींकडे देखील तुम्ही त्याची तक्रार केली याबाबतचा देखील पुरावा हा तुम्हाला अगोदर द्यावा लागत होता. परंतु हे असताना देखील या कायद्यामध्ये म्हणजे कलम 223 भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 यातील कलम 223 मध्ये असा बदल करण्यात आला की जर तुम्हाला प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करायची असेल, तर मात्र त्या आरोपी विरुद्ध प्रोसेस इश्यू करण्यापूर्वी, म्हणजे त्याला आरोपी म्हणून ट्रीट करण्यापूर्वी त्या आरोपीचं म्हणणं संबंधित न्यायालयाला किंवा जेएमएफसी यांना ऐकून घेणं बंधनकारक असणार आहे. आता मित्रांनो, जे 223 आहे तर त्यामध्ये तरतुदी अशा आहेत की 200 आणि 223 यामध्ये जास्त साम्य नाही. फक्त बदल एवढा केला गेला की जी तरतूद क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 200 मध्ये नव्हती की आरोपीला त्याच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल आहे, हे त्याचे पुरावे काय आहेत हे न बघता त्याच्या विरुद्ध इश्यू प्रोसेस केली जात होती. आणि तसं न करता आता या 223 कलमानुसार आता आरोपीला त्याचं म्हणजे इश्यू नोटीस होईल. इश्यू प्रोसेस न करता इश्यू नोटीस होईल आणि इश्यू नोटीस केल्यानंतर त्या आरोपीचं जे म्हणणं असेल की माझ्या विरुद्ध केलेले जे काही आरोप आहेत ते खरे खोटे किंवा काय या संदर्भात त्याला बाजू मांडू देण्याची संधी या तरतुदीनुसार देण्यात आली. आता मित्रांनो, या स्वरूपाची तरतूद ही का करण्यात आली? कारण आपण सगळ्यांना माहिती आहे की ऑडी अल्ट्रम पाल्ट्रम जे लॉचे विद्यार्थी असतील किंवा ज्युनियर स्टुडंट्स ॲडव्होकेट्स असतील तर त्यांना या संदर्भात माहिती असेल की नैसर्गिक न्यायतत्व असं आहे की कोणतीही बाजू ऐकून न घेता जर निर्णय दिला तर त्या व्यक्तीचा नैसर्गिक न्यायतत्वाचा भंग झाला असं कायदा मानतो. त्यामुळे या नैसर्गिक न्यायतत्वाची भंग होऊ नये किंवा त्याचं व्हायोलेशन किंवा उल्लंघन होऊ नये म्हणून या स्वरूपाची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली की जर आता तुम्हाला 200 प्रमाणे कंप्लेंट करायची असेल सीआरपीसी आणि आताच्या भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 223 अन्वये, तर तुमची कंप्लेंट ही दखल घेतली जाईल. परंतु त्यामध्ये डायरेक्ट आरोपीला इश्यू समन्स न करता, इश्यू वॉरंट न काढता त्यामध्ये त्याला इश्यू नोटीस काढली जाईल आणि इश्यू नोटीस काढल्यानंतर तुम्ही जे आरोपी विरुद्ध आरोप केलेले असतील ते तुम्हाला प्रायमा फेशी तर सिद्ध करावे लागतीलच, परंतु त्या आरोपांना उत्तर म्हणून त्या इश्यू नोटीस केलेले जे काही आरोपी असतील तर त्यांना देखील त्यांना त्याबद्दल म्हणणं मांडण्याची किंवा बोलण्याची संधी ही या तरतुदीनुसार देण्यात आली. मित्रांनो, अगोदर काय होत होतं की 200 प्रमाणे कंप्लेंट या पोलिसांकडे प्रत्यक्ष न जाता संबंधित फिर्यादी किंवा कंप्लेनंट हे डायरेक्ट रजिस्टर पोस्टामार्फत एक अर्ज तयार करायचे आणि ते पोलीस स्टेशनला पाठवून द्यायचे. फक्त कंप्लायन्स करायचा आहे म्हणून आणि कंप्लायन्स झाला की
त्या आरोपी विरुद्ध खोट्या प्रकारच्या केसेस किंवा तो हजर नसताना देखील त्याविरुद्ध न्यायालय हे इश्यू प्रोसेस करायचे, तर त्याला आळा घालण्यासाठी किंवा त्याला आळा बसण्यासाठी फ्रिव्होलस आणि व्हेक्जेशन्स कंप्लेंट म्हणजे खोट्या तक्रारी न्यायालयात जास्त प्रमाणात दाखल होऊ नये किंवा त्या आरोपींना खोट्या तक्रारींचा सामना हा करता येऊ नये म्हणून देखील या अशा तरतुदीचा उल्लेख किंवा अंतर्भाव या कायद्यामध्ये करण्यात आला. तर मित्रांनो, जे काही ज्युनियर ॲडव्होकेट्स असतील तर त्यांना जर तुमच्या फिर्यादीची किंवा कंप्लेंटची जर तक्रार दाखल करायची असेल तर ही प्रोसिजर तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता जी काही तरतूद आहे 223 त्यामध्ये जी कायदेशीर तरतूद करण्यात आली ती देखील आपण आपल्या स्क्रीनवर बघूया. आता मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर जी काही माहिती आपण व्हिडिओमध्ये घेतली त्या संदर्भातली कायदेशीर तरतूद ही दिसत आहे. मित्रांनो, आता हे 223 झालं, जे अगोदर CRPC मध्ये 200 म्हणून ट्रीट केलं जात होतं. याच्यामध्ये जी काही हेडिंग आहे ते सारखंच आहे, फक्त यामध्ये आपण जी व्हिडिओमध्ये जी काही माहिती महत्वाची बघितली तर त्या संदर्भात जी तरतूद करण्यात आली ती पुढील प्रमाणे. प्रोव्हाइडेड दॅट म्हणजे हे जे बोल्ड केलेलं अक्षर ते तुम्हाला दिसतंय ग्रीन कलर मध्ये, तर त्या संदर्भातच आपण फक्त माहिती घेतली. प्रोव्हाइडेड दॅट नो कॉग्निझन्स ऑफ एन ऑफेन्स शाल बी टेकन बाय द मॅजिस्ट्रेट विदाउट गिव्हिंग द अॅक्युज्ड अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. म्हणजे प्रायव्हेट कंप्लेंट जर दाखल केली गेली असेल आरोपींविरुद्ध तर त्यांना डायरेक्ट आरोपी न करता त्यांना इश्यू नोटीस होईल, म्हणजे त्यांना इश्यू प्रोसेस किंवा इश्यू समन्स किंवा इश्यू वॉरंट न करता इश्यू नोटीस होईल आणि इश्यू नोटीस केल्यानंतर त्यांच्या विरुद्ध जे काही केलेले आरोप आहेत त्याबद्दल जे म्हणणं असेल ते ऐकून घेतल्यानंतरच त्यांना आरोपी म्हणून सामील करण्यात येईल. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर प्रायव्हेट कंप्लेंट ही आरोपी विरुद्ध करायची असेल तर त्यासाठी नवीन कायदा म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 या कायद्यामध्ये कलम 223 या संदर्भातली फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.